तर बघा मंडळी, आपण बोललो होतो तुम्हाला की खिडक्या रिपेअरिंगचं काम चालू आहे आपलं. आता हे बघा, हे आपण आता शीट टाकून घेतलाय पूर्ण. आता त्याला लगेच आपले शेकडे विठ्ठल भागत भाऊ कलर देऊन घे तिथं. होय भागत भाऊ, आता आपला बोर्ड लवकरच येणार नाही होय, आणि त्याचा कार्यक्रम पण आपण लवकरच तारीख जाहीर करणार आहोत. तर त्याचं उद्घाटन वगैरे होणार आहे. आता जत्रा निमित्त सगळे गावकरी बाहेरचे येणारच इथं. अशा पद्धतीने आपण आता हे सेफ्टी डोअर म्हणजे सेफ्टी खिडकी बनवून घेतली, पुन्हा म्हणजे रिपेअरिंग करून घेतली. सगळी फुटली होती. आता त्या बोर्डमुळं आता नवीन बनवून घेतला. आता हे बघा कलरचं काम चालू आहे, आणि इकडं तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहे, आणि सगळं म्हणजे खराब झालेली पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे सगळा पत्रा काढून घेतला होता. हे अशा पद्धतीनं चालू आहे आपलं काम. तर म्हणजे आपले भागत भाऊ पण आले. असं तर आपलं कोणी एक कोणी ना कोणी येत असतंय असं मदतीला हात भार करायचा सुट्टी असल्यावर. होय भागत सर, सुट्टी असते आपल्या एका सर पण आहेत, आणि सुट्टी असल्यावर सरचा मेन आहे. सरनी पण आम्हाला सकाळीच फोन केला की आज मी पण येतो, सुट्टी आज. आणि सर सुट्टी असल्यावर पण आज शाळेला. सर कसं काय सांगणार आहेत दोन शब्दामध्ये सांगा. आज निश्चितच काहीतरी नव उपक्रम या ठिकाणी शाळेत राबतो आहे, आणि आपल्याला डोनरही चांगले मिळत आहेत की ज्यांनी इंटरॅक्टिव्ह लाखभर रुपये किमतीचं इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्याला ते देत आहेत. त्यांच्या या ठिकाणी दातृत्वाला माझा सलाम आहे. निश्चितच त्यांनी हे जे काही दातृत्व दाखवलं त्यासाठी मी शाळेच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानणार आहे. लवकरच आपल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टीनं मी माननीय शिक्षणाधिकारी राहुल मॅडमला देखील फोन केला आहे. त्या देखील येऊ म्हटलेलं आहे. लवकरच हा कार्यक्रम घेतला जाईल. गावकरी असंच एक संघ राहून शाळेला जी काही मदत करतात त्याबद्दल खरोखर आनंद आहे, उत्साह आहे. धन्यवाद, थँक्यू. तर चालू आहे आपलं. आता आज कंप्लीट होऊन जाईन आपलं हे दुसरं काम शाळेचं केलेलं आहे, आणि बोर्ड आले उद्घाटन वगैरे व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहेत. तर अजून तुम्हाला काही आपल्या जीप प्राथमिक शाळासाठी काही मदत करायची असेल तर नक्की आपल्या शाळासोबत संपर्क करा तुम्ही. आपले भरपूर गावकरी आहेत बाहेर, त्यांना वाटत असेल आपल्या शाळासाठी काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे बुवा, त्यांनी आपले कुलाळ सर आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधू शकतात. बरोबर सर? तर चला शेकडे, काय सांगणार आहेत का? काय बोललो दादा, बाकी काय सांगणार? काय नाही, तुम्ही बोलले नारायण भाऊ, याचं आपल्याला फक्त मोठाले झाडं लावायचे. हा, त्या झाडासाठी काही कोणाला मदत करायची असेल तर काही मदत करायची असेल, आपल्याला इंटरव्ह्यू बोर्ड आपल्याला आणखीन आणायचे, कोणाला काही मदत करायची असेल, आणि आपल्याला डिजिटल शाळा करायची. म्हणजे काय असतं, लोकांना म्हणजे बाहेर जर शिक्षणाला खर्च करायचा असेल 25-50 हजार रुपये, 25,000 50,000 35,000पर्यंत खर्च जातो एका मुलांचा. तर आपल्या शाळेला वर्षामध्ये फुलाची बाकडी देऊन लई नाही तर 5,000 जरी दिले तरी आपली शाळा भरभराटून मोठी होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त आपल्याकडे ज्ञान राहील. बरोबर. आपल्याकडे हुशार विद्यार्थी निर्माण होतील, आणि सर लोक पण आहेत आपल्याकडे याचे असतात एकदम म्हणजे टॅलेंट सर लोक असतात आपल्या प्राथमिक शाळेला परीक्षा देऊन आलेले असतात. बरोबर आहे, बरोबर. तर चालू आहे आपलं काम. आता हे हाती घातलेलं आहे. आपले भागत भाऊ पण इथं, भागत सरनी पण टाइम दिलाय त्यांचा शेतीतून. असंच तुम्ही पण गावकऱ्यांनो आपल्या शाळासाठी एक दिवस टाइम द्या. तुम्ही मोकळे असेल तर गावावर पारावर बसण्यापेक्षा आपल्या शाळामध्ये या, काहीतरी काम करा. होय भागत सर? ज्याला ज्याची प्रत्येकाचं ज्ञान वेगवेगळं असतं. हा, ते नाही देत चला. आता नारायण भाऊचं कसं वेडिंगचं होतं, हा आज आपला वेडिंगचं काम करून मिस्त्रीचं काम असतंय, म्हणजे दुसरं पण झाडं वगैरे लावाल्या, झाडं लावायचे, खड्डे खांदायचे, किंवा काही नवीन तुमच्याकडे प्लॅन असेल, बाथरूम वर पाईपलाईन करायचे. बघा बाथरूम एकदम म्हणजे सगळं डेव्हलपच करायचंय. ते काही कडे लाइटिंगचं असेल, इलेक्ट्रिशियन वगैरे असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ठीक आहे, असंच आपलं चालू आहे. एक एक तुम्हाला दाखवतो. थोडंसं आपल्या म्हणजे प्रयत्नातून, थोडंसं गावकऱ्याच्या प्रयत्नातून आपण शाळा सुधारण्याचं काम चालू केलेलं आहे. एक एक काम हाती घेतो, एक एक काम आम्ही पार पाडायचं काम चालू आहे. तर